नमस्कार मंडळी, आपल्या सगळ्यांचं HD एक्झाम या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत. बीडमधील संतोष देशमुख यांचं हत्या प्रकरण आणि त्या प्रकरणाचे काही फोटोज आणि व्हिडिओज आता सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले आहेत. त्यानुसार ते फोटो बघितल्यावर लोकांना या प्रकरणाविषयी सर्व माहिती झालेलं असून कशाप्रकारे त्यांची निर्गुण हत्या करण्यात आली आणि कशाप्रकारे त्यांना अत्यंत निर्दयीपणे मारण्यात आलं हे समोर आलेलं आहे. तसंच आता हे जे मारेकरी होते हे धनंजय मुंडेंशी संबंधित असल्याचं पण म्हणतं आहे. त्यामुळं राज्यभरातून यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. राजीनामा यांनी दिलेला आहे आणि आता हे कोणत्या पक्षात जातात, कोणाची भेट घेतली हे सर्वस्तर मी तुम्हाला पुढं सांगत आहो. फक्त आणि फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अजिबात अर्धवट व्हिडिओ सोडू नका, फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांची 3 महिन्यापूर्वी अत्यंत निर्दयीपणे हत्या करण्यात आली. सध्या त्या हत्या केल्याचे व्हिडिओ फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले आहेत. तसेच या हत्या करणारे जे मारेकरी होते त्यांना राजकीय संरक्षण असल्यामुळे या गुन्ह्याचा आधी योग्य तपास लागत नव्हता. त्यानंतर राज्यातील जनतेने संतोष देशमुख यांना न्याय द्यावा यासाठी राज्यभर आंदोलने केली, वेगवेगळे मोर्चे काढले व सरकारकडे मागणी केली. या सर्वची दखल सरकारने घेतली. त्यानंतर याचा तपास CIDकडे सोपवला. CIDने या प्रकरणाचा तपास करताना यामध्ये 66 पुरावे यांना हाती लागले व 133 यांनी जबाब नोंदवले. यांनी आरोपपत्र जे सादर केलं CIDने त्यामध्ये 15 फोटो व काही व्हिडिओ क्लिप प्रसिद्ध करण्यात आले आहेत. यानुसार ते संतोष देशमुख यांची अत्यंत निर्दयीपणे क्रूरतेने हत्या करण्यात आली. ते फोटो बघण्यासारखे सुद्धा नसून आपण फक्त त्याची माहिती देत आहोत. तर फोटो क्रमांक 1 मध्ये त्यांनी दाखवलं आहे की जनावराप्रमाणे संतोष देशमुख यांना मारहाण करण्यात येत आहे. जयराम चाटे हा संतोष देशमुख यांची पॅन्ट काढताना फोटो क्रमांक 1 मध्ये दिसतोय. त्याचवेळी फोटो क्रमांक 2 मध्ये दुसरा आरोपी महेश केदार हा त्या दृश्याची सेल्फी घेताना हैवानासारखा असतो. हे मोठं निर्दयी असल्यासारखं सर्व चित्रण दिसत आहेत. फोटो क्रमांक 3 मध्ये अमानुष मारहाणीनंतर देशमुख अर्धमेले झालेले आहेत. तेव्हा प्रतीक घुले देशमुखांच्या छातीच्या दोन्ही बाजूला पाय टाकून चेहऱ्यावर लघवी करताना दिसत आहेत. तर फोटो क्रमांक 4 मध्ये सुदर्शन घुले देशमुखांच्या शेजारी उभा राहून फोटो काढताना दिसतोय. त्याचवेळी हैवानी आवेश चेहऱ्यावर दिसतोय. अक्षरशः हे त्यावेळी राक्षस वृत्ती म्हणजे पूर्ण यांच्यामध्ये राक्षस आलता. राक्षसाप्रमाणे हे सगळं तिथं वागत होते आणि यांची सगळी मानसिकता यातून दिसून आलेली आहेत. फोटो क्रमांक 5 मध्ये मारेकरी जयराम चाटे संतोष देशमुखांच्या अंगावर शर्ट ओरबाडून काढतो. काढलेला शर्ट हातात धरून हसतोय. अशा प्रकारे हे सगळे हैवान आणि राक्षस झालते त्यावेळेस. तर अशा प्रकारे ही सर्व जे हत्यादरम्यान घडलं त्याचे फोटो आणि त्याबद्दल माहिती मी तुम्हाला सांगितली आहेत. अशा प्रकारे ही सर्व घटना घडली. तसंच या मारेकरांचा संबंध मंत्री धनंजय मुंडे यांच्याशी असल्याचा म्हटलं जात आहेत. तसंच यांना धनंजय मुंडेचं संरक्षण असल्याची सुद्धा एक राज्यामध्ये चर्चा होती. त्यानंतर त्यांच्या राजीनाम्याची मागणी राज्यभरातून झाली. अखेर धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला असून ते आता कोणत्या दुसऱ्या पक्षात जाणार का किंवा याबद्दल काय राजकीय उलथापालथ होती याकडे आपल्या सगळ्यांचं लक्ष असून जे पण काही माहिती त्यावर आपण फास्टमध्ये व्हिडिओ बनवू व सर्व माहितीनं अपडेट तुम्हाला देऊ. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तुमचे धन्यवाद. खूप खूप विशेष आभार.